गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. 6 जानेवारी 2026 वार मंगळवार ह्या दिवशी संकष्टी चतुर्थी आलेली आहे. जेव्हा मंगळवारी संकष्टी चतुर्थी येते तेव्हा अंगारक योग बनतो, ज्याला आपण मंगळी चतुर्थी असं म्हणतो. आणि ह्या वर्षाची पहिली अंगारकी संकष्टी चतुर्थी यंदा 6 जानेवारी 2026 ला आलेली आहे. सगळ्या गणपती भक्तांसाठी अतिशय महत्वाचा दिवस, कारण प्रत्येक महिन्याच्या वद्य चतुर्थीला आपण संकष्ट चतुर्थी साजरी करत असतो आणि तो अंगारकी योग आहे. असं म्हटलं गेलं आहे की जो कोणी अंगारकी चतुर्थी फक्त धरतो किंवा उपवास करतो त्याला संपूर्ण वर्षभराच्या चतुर्थीचं फळ मिळत असतं. तर आपल्याला या चतुर्थीच्या निमित्तानं काय सेवा करायची आहे तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात आधी 6 जानेवारीला संकष्ट चतुर्थी आलेली आहे. प्रत्येक गणपती बाप्पांच्या भक्तांसाठी अतिशय महत्वाचा दिवस. संकष्टी अंगारकी चतुर्थी असल्यामुळे उपवास धरा. ज्यांना उपवास करणं शक्य होत नाही त्यांनी नाही केला तरी चालेल, पण शक्य असेल तर नक्कीच तुम्ही उपवास धरा. गणपती बाप्पांची पूजा करण्याचा अतिशय महत्वाचा दिवस. आता तुम्हाला काय करायचं आहे, प्रत्येकाच्या घरात गणपती बाप्पाची मूर्ती असेल, सकाळी उठून शुचिर्भूत होऊन सूर्यदेवाला जल अर्पण करून गणपती बाप्पाची पूजा करायची आहे. गणपती बाप्पांची पूजा करत असताना आपल्याला गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं असतं. आता जेव्हा आपण गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करत असतो तेव्हा 11 वेळा श्री गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं असतं. 11 वेळा नसेल शक्य तर एकदा गणपती अथर्व शीर्षमचं पठण करा. तेही नसेल शक्य तर 108 वेळा ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः या मंत्राचा आपल्याला मंत्र जप करायचा आहे 108 वेळा. तर गणपती बाप्पांच्या मूर्तीला अभिषेक करून झाल्यावर मूर्ती ताम्हणातून काढावी आणि ती आपल्या जागेवर ठेवावी. गणपती बाप्पाला हळद, फूल, अक्षदा, गंध, धूप, दीप अर्पण करावं. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करावा. आणि जे पाणी आहे, जे गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अर्पण केलेलं जे पाणी आहे ते आपल्याला आपल्या मुलांना प्राशन करायला द्यायचं आहे, म्हणजे त्यांना पिण्यासाठी द्यायचं आहे. ती सुद्धा अतिशय प्रभावी सेवा आहे. मुलांचं बराच वेळा कमेंट्स येतात की अगं ताई मुलं ऐकत नाही, हट्टीपणा करता, किंवा गणपती बाप्पा हे विद्येची देवता आहे, ज्ञानाची देवता आहे आणि आपल्यालाही पण वाटत असं की आपल्या मुलांनी आपल्या मुलींनी अभ्यास करावा, तर अर्थात जो कष्ट करत असतो त्याला नशिबाची साथ असतेच. तर गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करून झाल्यावर दिवसभरात 11 वेळा श्री गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं आहे. दुर्वा हातात घ्यावा. 21 दुर्वा हातात घ्यायच्या आहे. आपल्या उजव्या हातात घेऊन आपल्याला 11 वेळा गणपती अथर्व शीर्षम म्हणायचं. शेवटच्या वेळी फलश्रुती म्हणायची आणि त्या दुर्वा गणपती बाप्पांना अर्पण कराव्या, किंवा जवळपास मंदिर असेल तर तिथे जाऊन सुद्धा तुम्ही दुर्वा अर्पण करू शकता. अतिशय प्रभावी, अतिशय खूप चांगली सेवा, खूप सुंदर सेवा आज मी तुम्हाला सांगणार आहे, जी तुम्हाला 120 दिवस करायची आहे. बघा, संकष्टी चतुर्थी पासून 120 दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे. एक मंत्र आहे जो तुम्हाला म्हणायचा आहे आणि हा तुम्हाला दिवसभरात जास्तीत जास्त श्री गणपती अथर्व शीर्षमचं पठण करावं. 11 वेळा करावं. नाही शक्य होत तर एकदा करावं. ज्यांना पठण करणं शक्य होत नाही त्यांनी श्रवण करावं आणि गणपती स्तोत्रमचं 11 वेळा आवर्जून पठण करावं. ओम गण गणपते नमः या मंत्राचा जास्तीत जास्त मंत्र जप तुम्हाला करायचा आहे. आता गणपती मंदिर असेल तर तिकडे जाऊन नक्कीच दर्शन घ्यावं. गणपती बाप्पांना मोदक अतिशय प्रिय आहे आणि नक्कीच अंगारकी चतुर्थीला आपल्या घरात अगदी साधे म्हणजे जे काही खोबऱ्याचे मोदक आहे ते करू शकता. उकडीचे तुमच्या घरात जे शक्य असेल तर ते करू शकता आणि गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवायचा आहे. आता सगळ्यात महत्वाचं तुम्हाला काय करायचं आहे, तर 120 दिवसाची सेवा तुम्हाला मी सांगते, ती तुम्ही नीट ऐका आणि खूप प्रभावी ती सेवा आहे. तुमच्या मनोकामना पूर्ण होणारच. गणपती बाप्पाची ती एकदम सुंदर अशी सेवा आहे. काय करायचं आहे, रोज 121 वेळा, बघा रोज 121 वेळा असं 120 दिवस तुम्हाला ती सेवा करायची आहे. 120 दिवस रोज 121 वेळा कुठला मंत्र जप करायचा आहे, मंगल मूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा. मंगल मूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा. म्हणजेच काय, हा अतिशय गणपती बाप्पाचा प्रभावी मंत्र आहे जो तुम्हाला मंत्र जप करायचा आहे. पण
पहिल्या दिवशी जवळच्या गणपती मंदिरात जाऊन ज्या वस्तू तुम्हाला सांगणार आहे त्याच्यातल्या जेवढ्या उपलब्ध होतील त्या गणपती बाप्पांच्या चरणी तुम्हाला अर्पण करायचे आहे. तुम्हाला काय करायचं आहे, लाल फूल घेऊन जा, विड्याची पानं असेल ते 2 घेऊन जा, 1 सुपारी घेऊन जा, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे आणि डाळिंब. बघा, जर डाळिंब भेटलं उत्तम, नाही भेटलं तर कुठलंही फळ, पण डाळिंब असेल तर उत्तम. त्या सेवेमध्ये डाळिंबाचं वर्णन केलेलं आहे. आणि नारळ, हे सगळं घेऊन जायचं, गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायचं. मंदिरात पहिली सेवा, पहिल्या दिवसाची सेवा ही मंदिरात करायची आहे. 121 वेळा मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा, मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा, असा तो मंत्र आहे ज्याचं तुम्हाला पठण करायचं आहे. हा मंत्र जप तुम्हाला पठण करून झाल्यावर तुम्हाला गणपती बाप्पाकडे प्रार्थना करायची आहे. आधी तर संकल्प म्हणजे हेच जे काही सांगितलं आहे ते अर्पण करायचं, संकल्प करायचा, गणपती बाप्पाला प्रार्थना करायची आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला सेवेला सुरुवात करायची आहे. पहिल्या दिवशीची सेवा गणपती बाप्पांच्या मंदिरातच करा. ताई, अगं आमच्या घराजवळ गणपती बाप्पाचं मंदिर नाही आहे, तर मग अशा वेळेस तुम्ही घरातच सेवेला सुरुवात करू शकता. पण एवढंच आहे, मग त्याच्या वस्तू, आता प्रत्येक गाव म्हटलं तर गणपती बाप्पांचं मंदिर येणारच, थोडंसं लांब असेल तर तिथे जा, पण ही सेवा मात्र आवर्जून करा. नवीन वर्षाचा पहिली संकष्टी अंगारकी चतुर्थी आहे, ही सेवा करायला चुकवू नका. 120 दिवस ही लगातार सेवा करायची आहे. सेवा करून झाल्यावर या 120 दिवसामध्ये मासिक धर्म आला तर 4 दिवस थांबायचे. अगदी विटाळ आलं, सुतक आलं तर तो खूप मोठा गॅप होतो, मग नंतर कुठल्या पण चतुर्थीला तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता. पण ही सेवा खूप प्रभावी आहे. ह्या सेवेचे खूप सुंदर असे अनुभव आलेले आहे. अगदी अशक्य असे काम सुद्धा या सेवेने होता. खूप प्रभावी मंत्राचा आपल्याला मंत्र जप करायचा असतो 120 दिवस. ताई, मग परान्न वर्ज, फक्त मांसाहार तुम्हाला वर्ज करायचा आहे, ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरी चालेल. शक्यतो बघा, तुम्ही संकल्पयुक्त सेवा करताना तर परान्न वर्ज करण्याचा प्रयत्न करा. दुसऱ्यांच्या घरचं काही खाऊ नका, बाहेरचं काही खाऊ नका, कारण आपण सेवा करतो ना, मग ते अन्नाद्वारे दोष लागतात आणि आपण सेवा करून आपले दोष घालवायचा असतो आणि अजून जर ते परान्न खाल्लं तर ते अजून ते दोष लागतात. हे त्या मागचं कारण असतं. बाकी सगळी तुमची इच्छा, तुमची इच्छा असेल तर नक्कीच ह्या सेवेला सुरुवात करा. पण परमेश्वर कृपेने सगळं चांगलं असेल तर फक्त गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा, सुंदर अशी सेवा करायची आणि गणपती बाप्पांना प्रार्थना करायची. बघा, ह्या दिवशी गणपती बाप्पांची जी उपासना तुम्हाला शक्य होईल ती तुम्हाला करायची आहे. पण जी तुम्हाला सेवा सांगितली ना मी आता, ती खरंच खूप सुंदर आहे. वैयक्तिक अनुभव तुम्हाला सांगते, ह्या सेवेचा मला खूप सुंदर असा अनुभव आलेला आहे आणि नक्कीच मला हेच वाटतं की माझ्या ज्या काही मनोकामना गणरायाने पूर्ण केल्या आहेत त्या तुमच्या सुद्धा करतील. आणि ह्या सेवेला अगदी तुमची आर्थिक अडचण आहे, तुम्हाला संतान प्राप्ती हवी आहे, तुमचं लग्न जमत नाही आहे, तुम्हाला कुठलं पण मनोकामना तुमच्या पूर्ण व्हाव्या, अगदी इच्छा, मग त्या कुठल्या पण प्रकारची चांगल्या इच्छा, बरं का, आपलं चांगलं व्हावं हीच इच्छा असावी, कोणातरी वाईट व्हावं ही इच्छा कधीच कोणाची नसावी. तर ही प्रार्थना तुम्हाला करायची आहे. खूप सुंदर अनुभव येईल. प्रत्येकाने ही सेवा करा. जर तुमचे आडलेले पैसे असेल ना, की आडलेले पैसे मिळत नाही ताई, खूप एखाद्याला मी पैसे दिले त्याचे मिळत नाही, नक्कीच तुम्ही सेवा करा. प्रत्येक कामात तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होणारच. एवढी सुंदर अशी सेवा आहे. ठीक आहे, आजच्यासाठी फक्त इतकं. झालेली सेवा स्वामींच्या चरणी, गणपती बाप्पांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.